हॅलो नमस्कार. कसे आहे सगळेजणच. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी काल तुम्हाला सांगितलंच होतं की मी बाजारात गेले होते आणि खूप सारं सामान घेऊन आले. तर 3-4 पिशव्या झाल्या होत्या सामानाच्या. तर चला म्हणलं तुमच्या संगती आज शेअर करते मी काय काय आणलं बाजारामधनं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान अशा कमेंट करा. तर मी आणलं होतं गणपतीसाठी रुमाल, खायला पोरांसाठी गोमूत्र हे ते म्हणजे आमचा स्टॉल असतो त्या स्टॉलवर लागणारं सामानच आणलं होतं. काय पर्सनल शॉपिंग केली नव्हती अशी छान वेगळी. तर जे नव्हतं संपलं होतं तेच आणलं होतं. तर खूप सारं सामान होतं त्याच्यामध्ये. तर घरातल्या वस्तू पण संपल्या होत्या त्या पण घेऊन आलते. पण असं स्वतःसाठी काय नव्हतं म्हणजे शॅम्पूच्या पट्ट्या झाल्या, हे अष्टगंध झालं, परत काय अगरबत्ती झाली आणि अगरबत्तीचे वेगवेगळे फ्लेवर झाले. आणि आता आमच्या आजी वारून 1 वर्ष होतील तर त्यासाठी आम्हाला आता वर्षात पण करायचं आहे. तर त्याच्यासाठी प्लेटी आणल्या. आता परत जाणार तर नाही आपण म्हणून म्हटलं की आता भेटते इथं तर घेऊ आपण. आणि नागपंचमी आज तर आहे पण त्यासाठी आधी शॉपिंग केली होती ती काय तुम्हाला व्हिडिओ लवकर पडला नाही मग दिसलं नाही. मग ते नागपंचमीसाठी ते नागोबा नरसोबाचे फोटो आणले, परत कापसाच्या वाती, धूप मोठे मोठे, परत पोरांसाठी फेमिक्विक कारण की ते फेमिक्विक सारखे संपतात म्हणून मी त्यांच्यासाठी एक पूर्ण पट्टीच आणली. आता गणपती जवळ येतात म्हणून जानवं घेऊन आलो, गणपतीचे रुमाल आणले. अजून त्याच्यामध्ये खूप सारं सामान आणलं आम्ही वेगवेगळं जे आम्हाला आठवण तसं आम्ही आणत गेलो. तर हे छोट्या 10वाले कोण मागतं, कोण 15वाला मागतं, कोण मोठं मागतं त्या हिशोबानेच आम्ही आणले. तर सगळं अगरबत्तीचे तर सगळे फ्लेवर्स आणले. चंदन आणले, मोठी अगरबत्ती आणली, कोण 50वाला घेतं, कोण 25वालं तर कोण 10वालं. त्या हिशोबाने सगळं रेट 5वाले पण आपण आणलेले आहे. स्टॉल आपल्याला लावलेला असतं मग तिथे सगळं सामान विकलं जातं आणि मग त्याच्यामध्ये सामान भरपूर असं संपतं. मग त्यासाठी सगळं सामान लागतं. अष्टगंध आणले, अगरबत्ती आणली, परत ही मेणबत्ती आणली. मेणबत्ती पण घरात लागणार होती म्हणून आणली होती. तर गंधगोळी आता म्हणजे भरपूर असा माल संपला होता आमच्या दुकानावरचा. आणि नागपंचमीसाठी लाह्याच आणलेल्या आम्ही कारण की आम्ही घरीच पॅकिंग करणार होतो हे सगळं. आणि नागपंचमी छान छान असे कलर घेऊन आलो होतं कारण की आता नागपंचमी म्हटलं की बायाला नटायला तर लागतं. आणि पिना पण संपल्या होत्या मग त्या पिनांचा बॉक्स पण आणला कारण की आता भरपूर लोक येतात सारखंच येतात मागायला असं काही नाही नवीनच. पण जे संपलं होतं जे मला आठवत होतं म्हणून तर मम्मी मला घेऊन जाते सगळं सामान आणायला कारण की तिला माहिती आहे की मी कुठून घेते, कसं घेते, चांगलं घेते आणि काय संपलंय तिला पण माहिती असतं. त्यासाठी सगळं घेऊन मम्मीच मला घेऊन जाते. आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.